नागपूरच्या बाजारगाव या ठिकाणी सोलर कंपनीत अचानक स्फोट झाला असून त्या स्फोटात अंदाजे 9 पेक्षा जास्त कामगार जागीच मृत झाले आहेत। यावेळी कंपनीवाल्यांनी आतापर्यंत फक्त 9 जणांची लिस्ट जाहीर केली आहे। आतमध्ये किती कामगार जखमी आणि किती मृत्यू झाले आहेत ही माहिती अद्याप कळू शकली नाही। यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी एकत्रित येत कंपनीला घेरले आहे। जोपर्यंत मृतकांची नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतकाचे शव या ठिकाणाहून हलणार नाही असे नागरिकांनी सांगितले आहे। या घटनेच्या ठिकाणी अनिल देशमुख आले असता त्यांनी ही कंपनी जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही अशी भूमिका घेत ठिय्या मांडून बसले आहेत। या ठिकाणी पत्रकार आणि मीडिया पोहोचले असून शासनाने लवकरात लवकर मृतकाच्या परिवाराला मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। सौरभ सर पीछे करना, सौरभ त्याची माहिती घेतली, चौकशी करतील, कशी घटना झाली, काय झाली, तोपर्यंत त्या ठिकाणी माहिती बाहेर येईल। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।